ज्यावेळेस आपल्याला ब्रेझिंग करायची असते, कॉपर टू कॉपर ब्रेझिंग करणं काय अवघड नाही, बरोबर का? पण कॉपर टू एमएस, एमएस म्हणजे काय? एमएस म्हणजे लोखंडाचा पाईप झाला. ठीक आहे. आता हे जे फ्रीजच्या पाठीमागची काळी जाळी दिसते का, ते कसले? लोखंडाचे. ठीक आहे. आता कॉपर टू कॉपर लगेच पटकन होऊन जाईल ब्रेझिंग, पण कॉपर आणि लोखंड हे ब्रेझिंग लवकर नाही होत. तर त्यासाठी काय करावं लागेल? सगळ्यात महत्वाचं पहिला म्हणजे कांसन, आपल्याला हा जो पाईपच्या वरचे कलर आहे, कलरिंग काय करायचंय? घासून भर काढून हे घासून घ्यायचं. त्याने काय होणार? पाईप स्वच्छ होणार आणि जे ब्रेझिंगचं मटेरियल आहे ते मटेरियल काय होणार? लवकर पकडल ते. नाहीतर जर कलर ठेवला किंवा ह्याच्या जागी घाण असेल तर काय होईल? पकडणार नाही मटेरियल. हे बघा पाईप, आता कलरिंग काय झालं ह्याचं? पूर्ण निघून गेलेलं आहे. ठीक आहे. आता मला ह्या पाईपची साईज काय आहे? 3/16 पाईपची साईज आहे. आता ह्याची 1/4 ची साईज आहे. मग आता मला ह्याला स्विचिंग करायची गरज आहे का? स्विचिंग करायची गरज नाही, कारण की ऑलरेडी ह्याची साईज मोठी आहे. हा, नोज प्लायने तोंड मोठं केलं तर काय होईल बघा, हे पाईप नाही आद्र ह्याच्यामध्ये जाऊ शकेल. हे बघा चाललाय आरामसे. ठीक आहे. कधी पण जरी एका साईजचा पाईप असेल तर आपल्याला स्विचिंग करावं लागेल. आता हे पाईपची साईज मोठी आहे 1/4 ची, ह्याची छोटी आहे 3/16 आहे, त्यामुळं आरामशीर जाते त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता ह्याची ब्रेझिंग करताना बघा कशी ब्रेझिंग करायची. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ज्या वेळेस एमएस पाईप म्हणजे लोखंडाचा पाईप आणि कॉपरचा पाईप ब्रेझिंग करतात त्यावेळेस आपल्याला काय लागणार आहे? फ्लक्स पावडर लागणार आहे. ठीक आहे. फ्लक्स पावडर जेवढी व्यवस्थित चांगली लावचाल तेवढं ब्रेझिंग काय होणार? चांगलं होणार. आता ह्या पाईपला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गरम करायचं आहे. गरम करून काय करायचं आहे? ह्याचं टोक, या ब्रेझिंग रॉडचं टोक आपल्याला गरम करायचं आहे. हा बरोबर. आणि काय करायचं आहे? हे जे फ्लक्स पावडर आहे, फ्लक्स पावडर मध्ये बुडवून आपल्याला काय करायचं आहे? हे फ्लक्स पावडर लोखंडाच्या पाईपला सगळीकडे लावायचे आपल्याला. चारी साईडने काय करायचे? लावून द्यायचे. ठीक आहे. जेवढं तुम्ही फ्लक्स पावडर व्यवस्थित लावचाल तेवढं काय होणार आहे? तेवढं व्यवस्थित हा जो जॉईंट आहे तो व्यवस्थित होणार. ठीक आहे. आता काय करायचं? मटेरियल सोडायचं. चांगला गरम झालाय. हे बघा किती फिनिशिंग पण आली व्यवस्थित आणि क्लिअर झाले. तेच जर तुम्ही फ्लक्स न लावता केलं तर काय होईल? मटेरियलच पकडणार नाही. ते मटेरियल काय होणार? विरघळून खाली पडणार. समजलं? कॉपरचा पाईप आणि एमएसचा पाईप, लोखंडाचा पाईप कसं ब्रेझिंग करायचे.